माझ्या घरी का नाही डोळे उघडायच्या अगोदर काम चालू होतं. मग काय उठल्या उठल्या बघितलं की पाणी भरायला चालू आहे. पाणी भरलं वगैरे आणि बाहेर आलो डायरेक्ट. आता शुक्रवारचा शुभ मुहूर्त सापडलाय म्हणून डायरेक्ट झिपऱ्या कापायला मग सलूनची दुकानं हुडकायला लागलो. एक पण उघडं नव्हतं सकाळ सकाळ 8 वाजून गेले तरी एक पण दुकान उघडं नाही. तेवढ्यातच कळलं की मग आता एका सलूनवाल्याने उघडले बरं का. मग गेलो डायरेक्ट कटिंग करायला. इथं पण माझ्या अगोदर म्हणजे एवढे नंबर लागले होते का नाही पहिलेच. आजकालच्या पोरांना ओढून आणायचं म्हणजे त्यांच्या हातात मोबाईल द्यायचा कटिंग करायला. आमच्या टायमिंगला एक फळी टाकून आम्हाला बसवायचे. आता इथं बाबा एसी बी बसवलाय दादानी, काय एक नंबर खतरनाक. त्या खुर्चीवर का नाही मग फळी वगैरे टाकून आम्हाला बसवायचे लहानपणी. काय सांगू तुम्हाला, असंच आमचं पप्पा यायचं आणि म्हणायचे बारीक काप मोठं काप, फाटायची भाई तवा. आणि आजकालची पोर बाबा चंपू दिसालो की रे चंपू, अरा बाप एकदम चिल्ल्याला रताळ वाटायला पोरग. त्याच्यानंतर ही पोरगी तर निवांत पडली होती. डाबा उचलून स्वतः डोक्यात हाणू वाटला, पण काय करावं. आंघोळ केली, लय भूक लागली, अंडी घेतली, फोडली आणि डायरेक्ट ऑमलेट करायला घेतलं. तोंड की तोंड भाजी बी खराब होती आज म्हणून ऑमलेट केलं आणि डायरेक्ट खायला घेतलं. आता जाऊसा चटणी बरोबर भात घेतला, ऑमलेट आणि भाकरी एक नंबर. दिवस तर तसा बी खराब गेलाय म्हणून आता राहिलेली कामं पटकन उरकून घेतो म्हटलं, काहीतरी होईन. आलो मग इथं तवर पाऊस आला. नाही म्हणजे ठरवलंय ना आज दिवस खराबच जायचा आहे. चहा प्यावा म्हटलं, आता तेवढ्यात बघितलं आमची बंटी आली लय दिवसांनी सोलापूरहून. नाही म्हणजे ह्या तोंडाकडे भाई तोंड लपू वाटायला लागले. अशी कटिंग केल्यावर माणसानं फक्त तोंडच लपवावं. लय बेकार दिवस चाललाय. आता जरा ऊन पडलंय, खातो ऊन थोडं, बाकी भेटतो उद्या.